संघ सुद्धा पराजित झाला, त्यामुळे पालघर संघ 2 विजय प्राप्त करून पुढे आहे। आता मात्र कस लागणार आहे या ठिकाणी संघाचा कॅप्टन राजकिरण भोले या ठिकाणी सांगतोय। अर्थात मी गिरीशचा खेळ बरेच वर्ष बघितला आहे, मी त्याला फॉलो करतोय आणि एक ज्येष्ठ क्रिकेटपटू आहे, त्याचा खेळ बघितल्यानंतर वेगळा आनंद मला मिळतो, माझ्या संघाला मिळतो। परंतु आज जरी मी त्याला एक चांगला खेळाडू मानत असलो, मी त्याचा चाहता असलो तरी आज मैदानात मला त्याच्या विरुद्ध लढायचं आहे। मी सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करेन गिरीशच्या विरुद्ध। आणि स्ट्राईकवरती राजकिरण भोले सलामीर आपण बघतोय आणि त्याच्या साथीला सिद्धार्थ किलस्कर। मॅच सुरू होतो, या मॅचचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये ऐकवण्याचा प्रयत्न करतोय। तो चलिए ये मुकाबला जारी होता हुआ, जिस मुकाबले में आप देख रहे हैं मायनाक भंडारी चषक 2026 के पर्व 5 में यहाँ से ये तीसरा मुकाबला, दोनों टीम एक एक मैच हार चुके हैं, तो यहाँ से जीत जरूरी होगी। गेंदबाज के रूप में पहला गेंदबाज लेकर गिरीश कोसरेकर की पहली गेंद थी, उसे खेल दिया थर्ड मैन की तरफ, कट किया था। जब तक गेंद को फील्ड किया जाए, गेंद रुकी थी, वहाँ पे जो आउटफील्ड है काफ़ी मंद आउटफील्ड थी, धीमी आउटफील्ड थी, और उन्हीं के कारण यहाँ पे 2 फील्डर ने गेंद को रोक कर उसे पकड़ दिया और एक बार फिर विकेट कीपर के पास फेंक दिया। तब तक यहाँ से कुल मिलाकर रन बने हैं 1। पहला रन स्कोरबोर्ड के ऊपर जुड़ता हुआ, जबकि गिरीश कोसरेकर अपने बॉलिंग मार्क के ऊपर थर्ड एंड से गेंदबाजी करते हुए, हालांकि पहला ओवर 30 गज के दायरे में फील्डिंग की सजावट देखी जाए तो एक शॉट थर्ड मैन फाइन लेग, एक शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग, एक स्क्वायर लेग, एक मिड ऑन के ऊपर फील्डर 30 गज के दायरे में, एक शॉट पॉइंट मौजूद है, एक शॉट एक्स्ट्रा कवर मौजूद है, एक डीप में लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में फील्डर, और एक देखा जाए तो पूरी तरह से डीप मिड विकेट के ऊपर फील्डर रखा हुआ। लेफ्ट हैंड बल्लेबाज है, ये गेंद अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी छोटी गेंद थी, उसे ऑफ स्टंप के बाहर निकाला था लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए, और खेलने का कोई मौका नहीं, गेंद बिंदी जाती हुई गिरीश आचरेकर की। ये 2 गेंदें हुई, 2 गेंद के ऊपर सिर्फ 1 रन बनता हुआ। गिरीश की अगली गेंद इस बार सीधे उड़ा दिया, लॉन्ग ऑन को क्लियर किया, लॉन्ग ऑन के ऊपर से ये शानदार छक्का। सीधा बल्ला हला कि सिद्धार्थ किलस्कर के बल्ले से निकलता हुआ ये सिक्सर, थोड़ी सी ओवर पिच गेंद की थी और उस ओवर पिच गेंद के ऊपर शानदार तरीके से खेलकर मिडल किया था गेंद को, और 6 रन। इस बार उसी प्रकार का मगर फील्डर को ढूंढ लिया, बहुत बढ़िया कैच, सीधे लॉन्ग ऑन के ऊपर, काउ कॉर्नर के ऊपर, और सिद्धार्थ किलस्कर देखिए पहले मैच में भी कैप्टन ने विकेट लिए थे, गिरीश कोसरेकर ने जिस प्रकार पहले मैच में विकेट लिया था उसी प्रकार देखिए ये मैच में भी ब्रेक थ्रू देते हुए छक्का जरूर लगाया था, मगर दूसरा छक्का लगाने की कोशिश में सिद्धार्थ किलस्कर ने काउ कॉर्नर के ऊपर वो कैच दिया और अपना विकेट गंवाया। पहला विकेट गिरता हुआ और नए बल्लेबाज मौजूद होते हुए शाही तबसालकर 1 डाउन के लिए आए हैं। फील्डिंग की सजावट देखी जाए तो लेफ्ट हैंड बल्लेबाज बाहर जाने के बाद यहाँ से फील्डिंग में एक बार फिर तब्दील करते हुए कोसरेकर की अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट। इस बार गेंद को मोड़ दिया, गेंद जा रही है डीप कवर के बीच में, वहाँ पे फील्डर मौजूद है। देखिए फील्डिंग बहुत बढ़िया यह मुंबई के खिलाड़ी लगाते हैं।
जिस प्रकार फील्डिंग होती है उसी प्रकार से गेंदबाजी की जाती है। हालांकि रूम बनाकर गैप ढूंढा था, मगर डीप में फील्डर मौजूद थे 30 गज के दायरे में, उन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन मिलेगा, 1 रन के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है पहले ओवर में 8 रन। अगली गेंद, इस बार गेंद का पीछा करना चाहता था यहां से, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई और ये बिंदी गेंद आती हुई, बिंदी गेंद के साथ ये पहले ओवर की समाप्ति होती हुई। कुल मिलाकर 8 रन खर्च किए 1 विकेट के ऊपर। गिरीश कोसरेकर का ये अच्छा खट्टा हुआ ओवर, एक विकेट टेकर ओवर था। 8 रन सिर्फ उन्होंने इस ओवर में खर्च किए हैं। 8 रन पहले ओवर के बाद थर्ड एंड से गेंदबाजी की थी गिरीश कोसरेकर ने। अब बीच एंड से गेंदबाजी के लिए किस गेंदबाज को यहां से लेके आते बीच एंड से। हालांकि 1 विकेट खोया है। श्री विठ्ठल रुक्माई पालंदे दापोली इस टीम ने पहले बल्लेबाजी आई थी टॉस हारने के बाद। देखा जाए तो टॉस जीता था बम्बई की टीम ने और पहले फील्डिंग करने का यहां पे सोचा और उसके बाद न्योता दिया था श्री विठ्ठल रुक्माई पालंदे दापोली इस टीम को बल्लेबाजी का। दूसरे ओवर के लिए यहां से देखा जाए तो वर्सुरी बीच एंड से गेंदबाजी होगी। गेंदबाज आए हैं बम्बई के, हालांकि उनका नाम है आशीष न रे बॉलर साई बॉलर ना आशीष गेंदबाज आशीष नागवेकर अपना निजी पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेके आते हैं। हालांकि पहले मैच में पहला ओवर किया था उन्होंने वर्सुली एंड से आज भी दूसरे मैच में उन्होंने ये पहला ओवर कर रहे हैं अपना खुद का पहला, और टीम की ओर से दूसरा ओवर गिरीश नागवेकर के हाथों में दिया है। पूरी तरह से अनुभव 45 ऑल इंडिया खेल चुके हैं। अच्छी गेंद, पहली गेंद थोड़ी धीमी गेंद थी, टप्पा गिरने के बाद नीचे रही, बल्ले के निचले से लगती हुई शॉर्ट फाइन लेग के ऊपर उन्होंने गेंद को फील्डर ने फील्ड किया और कोई मौका नहीं यहाँ से रन लेने का। अभी भी स्कोर रुका हुआ 8 रन के ऊपर। अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर की थी, आगे खिलाड़ी को न्योता दिया था, देखिए आगे बुलाया था खेलने के लिए, वाइड डाली थी गेंद और यहाँ से थर्ड अंपायर के लिए ये वाइड नहीं है, हालांकि वाइड यॉर्कर करने की कोशिश की, फील्ड बल्लेबाज को आगे बुलाने की कोशिश की थी और उनके साथ विकेट कीपर ने वहाँ से वो बिल्ली उखाड़ दी, यहाँ से गिल्ली उखाड़ दी और उन्होंने स्टंप को उखाड़ दिया था। तो यहाँ से अच्छी कीपिंग होती हुई थर्ड अंपायर के लिए कॉल किया है। खेल थोड़ा सा रुका हुआ, देखिए यहां से दो टीम के बीच में मुकाबला देखी जाए तो बम्बई जो टीम है भंडारी टाइगर्स मुंबई और पुरस्कृत किया है। हालांकि संदीप जी खुद रेवदंडा ग्राम पंचायत सदस्य, उन्होंने इस टीम को पुरस्कृत किया है। और यहाँ से बल्लेबाज वापिस पैवेलियन में आउट, OUT। ये दूसरा झटका लगता हुआ हालांकि दापोली इस टीम को दूसरी ही गेंद के ऊपर दूसरी ही गेंद के ऊपर आशीष बल्लेबाज को वापस भेज दिया, स्टंपिंग किया था वहां पे विकेट कीपर ने और ये दूसरा विकेट गया दापोली इस टीम का। नए बल्लेबाज प्रथमेश मौजूद होते हुए राजकिरण बोले कैप्टन थे, दोनों ना साई आउट हुए। साई तबसालकर का विकेट गिरा, मगर उसके बाद नए बल्लेबाज मौजूद होते हुए
नाव काय ते नवीन गेलं त्याचं काय नाव प्रथमेश प्रथमेश जादव। प्रथमेश जादव को यहाँ से मौका मिलता हुआ, हालांकि प्रथमेश जादव पहली बार मैदान में जाते हुए, हालांकि थोड़ी सी टीम देखा जाए तो 2 विकेट जल्दी गिर चुके हैं। इसके बाद आशीष नागवेकर की ये गेंदबाजी जारी है, दूसरा ओवर पावर प्ले का और ये अगली गेंद अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद टप्पा गिराया था, थोड़े अंदर लाए थे, ऑफ कटर गेंद की थी, बल्ले के नीचे लगी, डॉट आती हुई गेंद। ये तीसरी गेंद थी, 3 गेंदें उन्होंने की है और कोई रन अब तक यहां से खर्च किया नहीं है। ये चौथी गेंद नागवेकर इस बार आड़े बल्ले से गेंद को मोड़ने में कामयाब हुए, मगर फील्डर डीप में मौजूद थे। जब तक मिड विकेट का फील्डर गेंद के ऊपर आता, गेंद पकड़ता, फेंकता, तब तक यहाँ से होल्ले होल्ले दौड़ते हुए इन्होंने 1 रन हासिल किया। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा। यहाँ से कुल मिलाकर 9 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए पहले बल्लेबाजी करते हुए दापोली इस टीम का 2 विकेट के ऊपर। दूसरा ओवर जारी है, इस बार उड़ा दिया हवा के साथ साथ और हवा के संग संग ये शानदार छक्का डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर। 6 रन। हालांकि छोटी गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद करने के कारण यहां से गेंद को पुल किया था, कारण हवा के साथ हवा ने साथ दिया था। जो पश्चिम की ओर से पूरब की तरफ जो हवा तेज बहती है उसका साथ मिला और छक्का शानदार जड़ दिया राजकिरण भोले ने। यह अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर पिच होने के बाद लेग स्टंप के ऊपर से गई और हालांकि यहाँ इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, कोई मौका नहीं था खेलने का। ऑफ स्टंप के बाहर निकलकर उसको खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और बिंदी गेंद के साथ इस दूसरे ओवर की समाप्ति होती हुई कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति के बाद 7.5 के औसत से 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर आए हैं। 2 विकेट खो चुके हैं। यहाँ से श्री विट्ठल रुक्माई पालंदे दापोली इस टीम पहले बल्लेबाजी करते हुए। नए आए दर्शक जो यूट्यूब पे जुड़े अभी अभी हो यहाँ से जुड़ते हुए उनके लिए ये मुकाबला मुंबई और दापोली के बीच में भंडारी टाइगर्स मुंबई पुरस्कृत रेवदंडा संदीप कोच ग्राम पंचायत रेवदंडा उन्होंने यहाँ से पुरस्कृत किया ये टीम है और उनके सामने जो टीम है वो श्री विट्ठल रुक्माई पालंदे दापोली। ये मुकाबला जारी आज के दिन का तीसरा मुकाबला डू और डाई। यहाँ से हारने के बाद घर वापस जाना पड़ेगा और एक टीम जो जीतेगी उनको पालघर के साथ यहाँ से और एक मुकाबला खेलने का मौका मिल सकता है। गेंदबाजी में थोड़ा सा बदलाव आता हुआ, गेंदबाजी के मोर्चे के ऊपर यहाँ से मुंबई की टीम की तरफ से गेंदबाज आ चुके हैं। हालांकि गेंदबाज का नाम सचिन ठाकुर, जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी पहले मैच में की थी, वही सचिन ठाकुर इस बार देखिए गेंद को कट करना चाहते थे। थर्ड मैन शॉट में मौजूद है, 30 गज के दायरे में उन्होंने गेंद को फील्ड किया था। कोई रन नहीं, मौका नहीं किसी भी रन लेने का। स्कोर रुका हुआ अभी भी देखा जाए तो 15 के ऊपर। 13 गेंद का अब तक मुकाबला हो चुका है। 13 गेंद के ऊपर 15 रन बनते हुए दापोली इस टीम के। अच्छी प्लानिंग यहाँ से कैप्टन गिरीश कोसरेकर की। इस बार देखिए बैकफुट पे जाके उस गेंद को खेलना चाहते थे ऑफ साइड की तरफ, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। गेंद नीचे रही थी, सीधे विकेट कीपर के हाथों में गई बिंदी गेंद और एक आती हुई। बहुत बढ़िया बल्ला यहाँ से गेंदबाजी, कोई मौका नहीं, कोई रूम नहीं दे रहे इस बल्लेबाज को खेलने का। 2 लगातार गेंदें सचिन ने यहाँ से डॉट खिलाई है। सचिन देखा जाए तो बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए सचिन ठाकुर। सचिन एक बार फिर थर्ड एंड से गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। अच्छी गेंदें नफी तुड़ी गेंदबाजी होती हुई, हालांकि पहले 2 गेंद के ऊपर 2 गेंदें डॉट आती हुई। सामने मुकाबला कर रहे बल्लेबाज प्रथमेश जादव, पहली बार मौका मिला है लेकिन पहली 2 गेंदें डॉट आ चुकी है। इस बार खड़े खड़े खेल दिया शानदार तरीके से, लंबा 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 छक्का, 6 रन।
हमको तो यार तेरी जरूरत थी छक्के की, बड़े शॉट की जरूरत थी। उसी प्रकार से यहाँ से प्रथमेश जाधव के बल्ले से शानदार छक्का तीसरी गेंद के ऊपर आया और स्कोर छलांग लेता हुआ जा पहुंचेगा इसी छक्के के साथ 21 रन के ऊपर, जहाँ पे अभी भी 3 गेंद का मुकाबला यहाँ से करना होगा इस ओवर में से। और सामने है प्रथमेश जाधव, गेंद गुम हो चुकी है, हालांकि गेंद आई है, जो मैच गेंद है वो आ चुकी है। तो मुकाबला एक बार फिर शुरू होता हुआ। फील्डिंग की सजावट देखी जाए तो तीसरे ओवर में एक लॉन्ग ऑफ है, एक डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है, एक डीप कवर मौजूद है, एक शॉर्ट पॉइंट और एक शॉर्ट थर्ड मैन मौजूद है। ऑफ साइड की तरफ 5 फील्डर मौजूद। इस बार बैकफुट पे जाके स्क्वायर किया था, फील्डर के बगल से गेंद को निकाला, पॉइंट के बगल से गेंद थर्ड मैन की तरफ जाती हुई। जब तक गेंद उठाई जाए, फील्ड की जाए, तब तक यहाँ से 2 रन दोनों बल्लेबाज ने बटोरे। 2 रनों के साथ बड़ा स्कोर आगे बढ़ेगा, जहां से 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। यहां से 2 विकेट खोने के बाद 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगली गेंद सचिन ठाकुर की, इस बार अच्छी तरह से खेल दिया, फील्डर काफी दूर थे, बाउंड्री लाइन के ऊपर थे, उन्होंने गेंद को आखिरकार फील्ड किया। जब तक थ्रो आता तब तक एक ही रन लेने का मौका है। देखो सामने बल्लेबाज है, कैप्टन है राज किरण बोले, तो उन्होंने सोचा कि अब राज किरण को स्ट्राइक देना चाहिए, क्योंकि एक गेंद अभी भी शेष है इस ओवर की। कुल मिलाकर स्कोर जा 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए तीसरे ओवर की आखिरी गेंद। आखिरी के 6 मिनट में ये चौथा ओवर कंप्लीट करने के लिए शॉर्ट पिच गेंद थी, एक बार फिर स्क्वायर कट किया, गैप था बहुत बढ़िया, डीप एक्स्ट्रा कवर और डीप कवर के बीच में एक दरार थी और उस दरार में से गेंद को किया है फरार। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। कैसे छोड़ इनिंग खेल रहे यहाँ से राज किरण बोले। देखिए आखिरी गेंद के ऊपर शानदार तरीके से स्क्वायर कट करके गैप ढूंढने में कामयाब हुए चौके के साथ। कुल मिलाकर स्कोर इसी वक्त जाता हुआ 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए। हालांकि इस चौके के साथ 3 ओवर की समाप्ति होती हुई 2 विकेट के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए टीम सी विट्ठल रकुमाई पालंदे दापोली, इस टीम का स्कोर है 28 रन। 2 विकेट खो चुकी है 3 ओवर में। हालांकि अभी भी काफ़ी बड़ा उनके पास बैटिंग लाइनअप है। इस बार 2 ओवर यानी 12 गेंद का मुकाबला करना होगा, तो यहाँ से बड़े शॉट लगाने की कोशिश होगी। 60 या 65 के ऊपर स्कोर अगर खड़ा करेंगे तो मुंबई को यहाँ से हराने की कोशिश बन सकती है। लेकिन गेंदबाजी के मोर्चे के ऊपर इस वक्त वर्सों बीच एंड से एक बार फिर गेंदबाज गिरीश कोसरेकर अपना निजी दूसरा और टीम की ओर से चौथा ओवर लेकर आ चुके हैं। सामने मुकाबला करने के लिए प्रथमेश जाधव मौजूद है, एक छक्के के साथ वो इस मुकाबले में खेल रहे। उन्होंने कुल मिलाकर 5 गेंद के ऊपर यहाँ से 9 रन अब तक बटोरे हैं। प्रथमेश जाधव, कोसरेकर की पहली गेंद वाइट यॉर्कर करने की कोशिश, देखिए विकेट कीपर चूके, शॉट थर्ड मैन चूका और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। मिले थे तो कुल मिलाकर 18-19 रन एक्स्ट्रा के रूप में उन्होंने खर्च किए थे पालघर की टीम के विरुद्ध में।
और इसी प्रकार देखिए इस वक्त भी गिरीश कोसरेकर की जो गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, वो वाइड डालने के बाद सीधे लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर गई। वाइड नहीं, 4 से वाइड नहीं। बॉलर टाकू ना, बॉलर टाकू ना, बाईच्या ओके एक धाव कम करो। आता ऍडजस्ट करतो ना। इस वक्त खेल दिया लॉन्ग ऑफ की तरफ, कुल मिलाकर रन है अभी भी 33 रन बन चुके हैं, यानी कि अभी भी 11 गेंद का मुकाबला करना होगा। गिरीश कोसरेकर अपने बॉलिंग मार्क के ऊपर दूसरा गेंद लेकर राइट हैंड ओवर द विकेट बीच एंड से। इस बार आड़े बल्ले से गेंद को मोड़ दिया राज किरण बोले ने। जब तक गेंद डीप में फील्ड की जाती डीप स्क्वायर लेग में, तब तक एक ही रन लेने का मौका है। देखिए दूसरे रन के लिए दौड़े नहीं है, कोई कोशिश भी नहीं। देखिए हालांकि इस प्रथमेश यादव मौजूद है सामने और गिरीश कोसरेकर का सामना करने के लिए तैयार होते हुए 2 गेंदें फेंक चुकी है। 2 गेंद के ऊपर उन्होंने अंकित गुलेकर की तरफ से अगर 3 गेंद के ऊपर 3 छक्के लगते हैं तो 1000 रुपये का इनाम यहाँ से राज किरण को आ सकता है। अंकित गुलेकर अलीबाग तालुके के गोल्डन मैन यहाँ से कहा जाते हैं, कहलाते हैं। वही अंकित गुलेकर ने यहाँ से 1000 रुपये का इनाम रखा हुआ है, 1000 रुपीज। इसी बीच देखो शानदार तरीके से गेंद को हवा में खेल दिया, मगर वहां पे लॉन्ग ऑन मौजूद है और उसी के साथ राज किरण बोले बैक टू द पैविलियन। दापोली इस टीम को सी विक्टर रुकमाई पलंदे दापोली का कैप्टन वापस पैविलियन में आता हुआ। गिरीश कोसरेकर जिन्होंने कैप्टन ने उनको आउट किया, लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच में वो कैच देने को यहाँ से उन्होंने कैच दिया और आउट हुए। नए बल्लेबाज मौजूद होते, अब स्ट्राइक गेंद के ऊपर नए बल्लेबाज नाम क्या नवीन का अनिकेत मौजूद होते हुए अनिकेत अरेकर। आहा क्या जबरदस्त शॉट, घूमकर खेल दिया, शानदार तरीके से खींच कर लाए थे शॉट को और सीधे खेल दिया बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, फ्लैट एंड फ्यूरियस छक्का। दिल के हीरे मोती आजा मेरे दिल में आ, तू है दौलत मेरी आ मेरी मंजिल में आ, है मेरी तमन्ना। पहले बल्लेबाजी करते हुए श्री विठ्ठल रुकमाई पालंदे दापोली इस टीम का स्कोर जा पहुंचा है 41 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 3 विकेट खोने के बाद ये बल्लेबाजी होती हुई, हालांकि आखिरी ओवर है जहां पे थोड़ी सी बातचीत होती हुई, सभी खिलाड़ी को एक बुलाकर किस गेंदबाज को इस आखिरी गेंद का मौका देंगे। हालांकि यहाँ से थर्ड एंड से गेंदबाजी होगी, हवा के विरुद्ध में यहाँ से बल्लेबाजी करना होगा, तो किस गेंदबाज को यहाँ से नेवता देंगे कैप्टन गिरीश कोसरेकर। जबकि सामने गेंदबाज आ चुके हैं, उनका नाम है प्रतीक यादव। पहली बार गेंदबाजी करने का मौका आता हुआ प्रतीक के पास। प्रतीक थर्ड एंड से गेंदबाजी करेंगे। प्रतीक की गेंदबाजी के ऊपर फील्डिंग की सजावट देखा जाए तो शॉट फाइन लेग, शॉट थर्ड मैन मौजूद है। एक शॉट में 30 गज के दायरे में पॉइंट मजबूत मौजूद है, डीप कवर मौजूद है, डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है। एक फील्डर शॉट एक्स्ट्रा कवर में मौजूद है, यानी कि 5 फील्डर ऑफ साइड की तरफ और 4 फील्डर ऑन साइड की तरफ। और गेंदबाज प्रतीक यादव अपना पहला टीम के ओर से 5वां और आखिरी ओवर लेकर राउंड विकेट
ये अच्छी गेंद थी, घूमती हुई आई, हालांकि रनआउट का मौका बनेगा मगर खराब थ्रो आता हुआ और उन्हीं के कारण ये एक रन जहाँ पे था वहाँ पे दूसरा रन पूरा किया। और सामने अब एक बार फिर प्रथम जादव मुकाबले के लिए तैयार। 2 रन मिलते हुए 2 रन के बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 43 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए आखिरी 5 गेंद का मुकाबला करना होगा। देखिए प्रतीक जाधव एक अच्छे स्पिन गेंदबाज मुंबई के है। मुंबई टीम यानी कि देखा जाए तो एक बहुत बढ़िया टीम यहाँ से खेल रही है। प्रतीक जाधव की ये गेंद फुल टॉस बनाया और लॉन्ग ऑन के ऊपर से खेल दिया शानदार तरीके से 6 रन। पारी खेल रहे देखे प्रथमेश जाधव ने तीसरा छक्का जड़ दिया 21 रन के ऊपर कुल मिलाकर खेलते हुए प्रथमेश जाधव, जबकि अच्छी बल्लेबाजी होती भी। शॉर्ट पिच गेंद थी, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, यहां से रनआउट का मौका है, डायरेक्ट हिट होता तो प्रथमेश वापस जा सकते थे मगर डायरेक्ट हिट हुआ नहीं। वहां पे गेंदबाज प्रतीक ने कोशिश जरूर की थी, सामने तीनों का स्टंप थे मगर गेंद स्टंप के ऊपर लगी नहीं। 1 रन मिलेगा, 1 रन के साथ पूरे 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहले बल्लेबाजी करते हुए यहां से दापोली इस टीम के, हालांकि गेंदें हो चुकी है इस ओवर की 3 गेंदें, 4 गेंदें हो चुकी है, 3 माफ कीजिए 3 गेंदें हो चुकी है। कुल मिलाकर 3 गेंद का मुकाबला करना होगा। सामने बल्लेबाज मौजूद है। अब अनिकेत अरेकर जिन्होंने एक छक्का लगाया था, छक्के के साथ उन्होंने खाता खोला था। 3 गेंद का मुकाबला करना है। सामने है प्रतीक जाधव, स्पिन गेंदबाज। प्रतीक की ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, यहाँ देखिए रिवर्स स्वीप अटेंड करना चाहते थे, स्वीट हिट खेलना चाहते थे, लेकिन देखिए गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, गेंद डॉट जाती हुई प्रतीक जाधव की। अभी भी रुका हुआ स्कोर 50 के ऊपर, 2 गेंदें शेष आखिरी इस ओवर की। इस बार सीधे खेल दिया, गैप है, लॉन्ग ऑफ मौजूद नहीं है और गेंद सीधे लॉन्ग ऑफ के बाहर 6 रन के लिए फ्लैट एंड हँडल म्हणते वरती बघा कधी मॅच बॉल आहे, अर्थात मॅच बॉल ची प्रतीक्षा नक्कीच या ठिकाणी बॅट्समन करेल, कारण षटकार आला, एक शेवटचा चेंडू आहे, त्यामुळे मॅच बॉल हा वरती त्या ठिकाणी पेंडॉलच्या वरती आहे आणि त्यामुळे मॅच बॉल येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत। तत्पूर्वी धावसंख्या आहे ती एकूण 56 धावा आहेत, अब तक 56। आखिरी एक गेंद का मुकाबला करना होगा, गेंद गुम हो चुकी है और आखिरी गेंद का रहा देख जा रही है। यहाँ से बम्बई और एक दापोली के बीच में ये डू और डाय मैच, करो या मरो असी लड़त इकडे असणार है। तो आखिरी गेंद के साथ यहाँ पे बल्लेबाज जो मौजूद है सामने स्ट्राइक गेंद के ऊपर अनिकेत अरेकर, उन्होंने अब तक 2 छक्के जड़ दिए, 12 रन के ऊपर वो खेलते हुए, मगर आखिरी गेंद का मुकाबला किस प्रकार करते हैं। प्रतीक जाधव की ये आखिरी गेंद, मुंबई के खिलाड़ी प्रतीक का राइट हैंड और द विकेट गेंदबाजी करेंगे, थल एंड से आखिरी गेंद शॉर्ट पिच गेंद थी, उसे खेल दिया, कवर रीजन से गेंद जाती भी, यहाँ से जब तक गेंद को फील्ड किया जाए तब तक यहाँ से 2 रन बटोरे, 2 रनों के बदौलत स्कोर
यहाँ से 58 रन बने हैं। 59 रनों की ज़रूरत जीतने के लिए। कुल मिलाकर देखा जाए तो अच्छा स्कोर बना है, क्योंकि हवा भी उतनी तेज़ नहीं है। तो यहाँ से डिपेंड करना दापोली इस टीम को ज़रूर बन सकता है, डिपेंड बन सकती है ये मैच। तो पहले ओवर का खेल, पहले सत्र का खेल ख़त्म होने के बाद दूसरा सत्र जब शुरू होएगा तब तक एक बार फिर माइक्रोफोन के ऊपर चेंज होता हुआ निखिल पड़ते इस दूसरे इनिंग का समालोचन सुनाने के लिए आते हुए। और तो निखिल पड़ते। संभाजी महाराज मायनक भंडारी यांना मानाचा त्रिवार मुजरा करून क्रिकेट समालोचक निखिल पडते पुनश्च एकदा आले तुम्हा सर्वांच्या भेटीला। मायनक भंडारी चषक 2026 पर्व 5व्या मध्ये आपण अंतिम दिवसाचा थरार अनुभवतोय। एका बाजूला खडूस वृत्तीचं क्रिकेट अर्थातच मुंबईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला निर्धास्त क्रिकेट दापोलीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। धावा बनवल्या गेल्यात धावफलकावरती 58 धावा, 59 धावांचं आव्हान। त्याला फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत मुंबई संघाकडून विराज आणि त्यांच्या समवेत कोण फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या मध्ये दाखल होतोय? अभि, यस, विराज आणि अभिषेक अशी जोडी। विराजचा विचार केला मागच्या सामन्यामध्ये 9 चेंडू 22 धावा, अभिषेकचा विचार केला 3 चेंडू 12 धावा, अशी ही जोडी जात या मैदानाच्या वरती। भारत भूमीला नतमस्तक होऊन पाठलाग करण्यासाठी 59 धावांचा हा केला जाणार का विरोधामध्ये? अर्थातच संघ आपण पाहतोय श्री विठ्ठल रुक्मिणी पाळंदे दापोली हा संघ आहे। अर्थातच आज 3 संघ ओपन फॉर्मॅट मधून आलेत। कोणता संघ एक सापडणार? अर्थातच 2 सामने जिंकून पालघर हा संघ 2 सामने जिंकत असताना अगदी एलिमिनेटर या सामन्यामध्ये पोहोचलाय। या सामन्यातून विजेता संघ पालघरच्या विरोधामध्ये ती क्वालिफायरची मॅच खेळेल। सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होणार त्याच्याकडे देखील आता आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल।
59 धावांचं लक्ष, 59 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाणारा पहिलं षटक हाताळण्यासाठी दापोली या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी पॅव्हलियन एंड कडून दीप आलाय गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी डावखुऱ्याचा फलंदाज समोर असणार आहे अभिषेक 59 धावा 30 यार्ड सर्कल ग्रीन सिग्नल मॅच ऑन पहिला चेंडू मैदानाच्या वरती दुसरं सत्र चालू होत आहे इथे मैदानाच्या वरती पहिल्या चेंडू वरती त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय यष्टी गारद लाकूड तोड गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार अभि बॅक टू द पॅव्हलियन मध्ये अभि मैदानाच्या वरती एक मोठा बांध्याचा एक काटक बांध्याचा अभि असं सांगावं लागेल. आता मैदानाच्या वरती दाखल झालेला वन डाऊनच्या स्वरूपामध्ये अभि काय करणार आपल्या संघासाठी आता मुंबईच्या टेनिस क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं अस्तित्वाचा प्रश्न आहे स्वतःला सांगावा लागेल. एका बाजूला दापोलीला बिलॉंग्स करणारा श्री विठ्ठल रुक्माई पाळंदे दापोली हा संघ आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज दीप मोरे यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला गेला. अगदी पहिल्या सत्रामध्ये संजय सरांनी सांगितलं की दोनही संघ लांबचं अंतर कापून हा सामना खेळण्यासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. आज कोणाला इथे थांबावं लागणार आणि कोणाला परतावं लागणार आहे. या वेळेसचा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. पंच आम्हाला सांगत असताना लेग स्टिकच्या बाहेर पंचांनी पाहिलं इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी बॉल कुठे हिट करतोय ते देखील पाहिलं आणि त्या कारणास्तव दाखवलं की अवांतर चेंडू आहे. मैदानाच्या वरती अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव आली आहे. फटका कव्हर्स डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या डोक्यावरून खेळला जातोय. हा फटका चाललाय सीमारेषेच्या बाहेर दणदणी खणखणीत षटकार. जत केली जाणार आहे. फलकावरती धावा लागल्यात 7 धावा पूर्ण झाल्यात. 7 कंप्लीट ऑन स्कोरबुक. अगदी यावेळेस स्कोर विकेट फ्लॅट अँड फ्युरियस बॅकवर्ड डिप स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये आलाय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. माशुकाच्या मजुरीचा विचार करावा लागेल कारण अलिबागची जमीन आता सहजासहजी साध्या किमतीची राहिलेली नाही. नक्की अगदी आपण पाहतोय अलिबाग मध्ये पर्यटक देखील येत असतात. चर्चा केली जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस खोला टाकलेला चेंडू चॉप केलाय चेंडूला. अगदी शॉर्ट पॉइंटच्या रिझर्व मध्ये चेंडू एक धाव घेतली जाते. बघा अमरे सर आपण म्हणत असतो नेहमी की पैसा हा मुंबईमध्ये भरपूर आहे परंतु तो मुंबईकर पैसा ठेवण्यासाठी अलिबाग मध्येच येत असतात. इथल्या जागा जमिनी इथल्या प्रॉपर्ट्या त्याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय रेवस रेड्डी सारखे मोठे प्रकल्प आपण पाहतोय. नंतर बांद्रावळीला आता अलिबाग हे कनेक्ट होणार का याच्याकडे देखील आपल्याला विचार करावा लागतोय. अमरे सर काय म्हणाल? नक्की
तसं आता काय विकासाचा स्रोत वाढत चाललेला आहे. मुंबई ही आता कंजेस्टेड झाली म्हणून राजकारण्यांकडे बाकीचे पर्याय पाहावा लागतोय आणि म्हणूनच आता अलिबागचा विचार झालेला आहे. आणि अलिबागची चांगली गुणी लोक आणि हे सौंदर्य आणि अतिशय सुंदर वातावरण यालाच हे सर्वजण बोललेले आहेत आणि म्हणून सर्वांचं लक्ष अगदी अख्ख्या जगाचं लक्ष अलिबागकडे वेधलेलं आहे. म्हणून मोठे मोठे सेलिब्रिटी आणि उद्योग व्यावसायिक इकडे वळलेले आहेत. येस, नक्कीच, डेफिनेटली. आता अलिबागमध्ये प्रत्येक क्रिकेट पटूंची देखील प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते. इथे खऱ्या अर्थानं विराट कोहली पाहायला मिळतो, इथे रोहित शर्मा पाहायला मिळतो, इथे हार्दिक पांड्या पाहायला मिळतो, इथे सर्व पाहायला मिळतात. चर्चा केली जाईल. इथे फलंदाज बाद झालाय मैदानाच्या वरती, अर्थातच नौका फलंदाज भाई आलेत फलंदाजी करण्यासाठी. विक्रोळी या संघाचं कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करत असणारा मैदानाच्या वरती खेळाडू आज प्रतिनिधित्व करतोय संदीप दादा यांच्या संघाचं. मैदानाच्या वरती संदीप दादा खोत यांनी संघ बांधणी केली. आज प्लेइंग 11ची बेस्ट प्लेइंग 11 मैदानाच्या वरती दाखल होत असताना परंतु संघ अडचणींचा सामना करतोय. दापोली संघ देखील कच्च्या गरूचा चेला नाहीये. आज आम्ही 150 ते 200 किलोमीटरचं अंतर अलिबाग पर्यंतचं का कापलेलं आहे ना, हे निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि मायनाक भंडारी चषक जिंकण्यासाठी. हे स्वप्न सत्यात कधी उतरणार? मैदानाच्या वरती प्रयत्न प्रामाणिक केले तर भाई आलेत स्ट्रायकिंग एंडवरती. सन्मान दिला जातो. ही चांगल्या फलंदाजांची ओळख असते. पंचच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेतली जाते आणि अगदी एका धावेनिशी धावफलकावरती आम्हाला धावफलक गुणलेखक मित्र सांगत असताना धावफलक पुढे जात आहे 13 धावसंख्येवरती. अगदी 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? फक्त स्टीअर केलं होतं, चेंडूला दिशा दाखवली होती. अगदी एका धावेनिशी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 13 धावा पूर्ण झाल्यात. 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. 24 चेंडू 46 धावा. या धावा बनवल्या जाणार का? बघा, मुंबई क्रिकेट मधली असणारी खडूस वृत्ती, कंजूस वृत्ती, ही मैदानाच्या वरती टॅक्टिक्स वापरले जाणार का? इथे समीकरणं वापरली जाणार का? इथे फासळे फेकले जाणार का? इथे जाळी फेकली जाणार का? मैदानाच्या वरती दापोलीच्या विरोधामध्ये मुंबई हे चांगलं शीतयुद्ध, मैत्रीपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अगदी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना फलंदाज अभिषेक आहे. अभिषेकच्या साथीनं अभिषेक आणि निशिभाई आपल्याला पाहायला मिळतात. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 2 दिलं जात आहे, ते म्हणजे यशच्या हातामध्ये यशच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. पॅव्हेलियन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज झालाय. एक यंग टॅलेंट समोर आणलं जाते दापोली या संघाकडून. एज इज जस्ट नंबर. आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरल्याच्या नंतर अगदी सहजपणे बोलत असतो. आज द्वंद्व दापोलीच्या विरोधामध्ये मुंबई. यावेळेस व्हाईटच्या पाठमधून निघालेला हा देखणा फटका. आउटफील्ड थोडीशी तिथे स्लो झाली होती, त्या कारणास्तव एक धाव समाधान दाखवलं जाते. अगदी आपण इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती इस्रायल, इराण, अमेरिका हा हल्ला देखील, याच्या बातम्या देखील पाहतोय. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून आहे ना इराणवरती हल्ला केला. खऱ्या अर्थानं त्यावरती प्रत्युत्तर म्हणून इराणने देखील UAE, इराक आणि कतार अशा एकूण 8 देशांमधील अमेरिकेच्या तारांवरती हल्ला केला. याच्याबद्दल देखील माहिती दिली जाईल, कारण का हा आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून देखील फार महत्त्वाचा विषय घटक होऊन बसलाय. जेवण करण्यासाठी घरामध्ये काही जणांच्या गॅस नाही आहे. पेट्रोल पंपावरती गेलो तर पेट्रोल महाग झाल्याची बातमी देखील कानावरती पडते. याबद्दल देखील आता विचार करावा लागतोय, कारण का इथे इकॉनॉमीचा विचार केला जातो. प्रत्येक देशाची इकॉनॉमी आहे ही फार महत्त्वाची असते. कुठेतरी हल्ला घडतो, परंतु 7 ते 8 देशांना त्याचा दंड देखील भोगावा लागतो. वळूया मैदानाच्या वरती. यशची गोलंदाजी इथे चांगली आहे. मैदानाच्या वरती दापोली संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्याच्या नंतर हा चेंडू आपण पाहतोय पंच सांगत असताना नियंत्रण कक्षाच्या आतमध्ये आहे. यस, लक्ष्मण रेषेच्या आतमध्ये चेंडू फेकत असताना चेंडू डॉट, चेंडू निघालाय. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 15 धावा. 59 धावा बनवायच्यात. इथून मात्र पुढे धावांची गरज असेल. 44 धावा. बाईच्या बॅटमधून फटका, फर्स्ट लॅश शॉट फॉरवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एका धाव्यावरती समाधान दाखवावं लागेल. एका धाव्यावरती समाधान दाखवत असताना आपण पाहतोय अगदी एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 16 धावा. कालच्या दिवसामध्ये आपण हैदराबादच्या विरोधामध्ये बँगलोर हा सामना देखील IPLचा पहिला सामना अनुभवला. काय सामना झाला. अगदी ईशान
किशनची शानदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. इथे त्याच दर्जाची फलंदाजी मुंबई या संघाकडून पाहायला मिळणार का? अगदी भाई यांच्याकडे ती फलंदाजी करण्याची क्षमता आहे, ते टॅक्टिक्स आहे, ते फटकेबाजी आहे, ती ताकद आहे, ती आज मैदानाच्या वरती पाहायला मिळणार का? कारण का आपण पाहतोय ना, अलिबाग आणि मुंबई, अलिबाग आणि भाई हे नातं एक जवळचं. अलिबाग मध्ये येऊन प्रचंड मोठं क्रिकेट निशिभाई यांनी खेळलेलं आहे. फलकावती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 17 धावा. परंतु दापोली हा संघ देखील मागे हटणारा नाहीये. यश पाटील इन ऍक्शन. यावेळेस सरळ खेचलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मध्ये आलाय, पकडला जातोय. निशिकांत सर इथे ठरतात या चेंडूवरती. बाद, गोलची आउट. दुसरा फलंदाज बाद होतोय. कालच्या दिवसामध्ये विराट कोहलीने मैदानाच्या वरती जाण्याच्या आधी सर्व खेळाडूंना सांगितलं, आय थिंक व्हॉट मॅटर्स टुडे इज नॉट व्हॉट हॅज हॅपन इन द अदर गेम्स or what's going to happen for us, how we turned up, today's matter is the most, असं सांगितलं गेलं. आणि तदनंतर तो सामना जिंकला गेला. आत्मविश्वास असतो हा फार महत्वाचा असतो आणि तो आपल्या संघाला देणं देखील फार महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं ना की जिंकल्याच्या नंतर दिलेली शाबासकीची थाप आहे ना, त्याच्या पूर्वी पाठीवरती ठेवलेला विश्वासाचा हात आहे ना, हा जास्त प्रेरणा देत असतो. तो विश्वासाचा हात आहे संघ कर्णधार प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी ठेवत असताना काही झालं तरी चांगलं चाललंय हे प्रत्येक खेळाडूला सांगावं लागतं. इथून मात्र पुढे काय घडणार? एका बाजूला दापोली आहे तर दुसऱ्या बाजूला मुंबई आहे. अर्थातच आपण पाहतोय गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आला सिद्धू. यस, सिद्धार्थ गोलंदाजी करण्यासाठी. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार? सिद्धार्थ केळसकर गोलंदाजी करण्यासाठी. पाळंदे या गावाला बिलॉंग्स करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अंगाचा वेध घेणारा हा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वलय प्राप्त करतोय. आता अडचणींचा सामना इथे करावा लागतोय, तो म्हणजे मुंबई या संघाला मैदानाच्या वरती. अगदी आपण पाहतोय ना, मुंबईच्या विरोधामध्ये दापोली हा संघ आजच्या दिवसामध्ये देखील मुंबई इंडियन्स हा संघ IPL मध्ये दुसरा सामना खेळत असताना पाहायला मिळणारा. मॅन्स इन ब्ल्यू आपल्याला इन ऍक्शन आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळणार. अगदी दापोली संघ गोलंदाजी करतोय. इथे फटका उंच आकाशामध्ये, अप इन दी एअर, आणि झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज इथे मात्र ठरतोय बाक टू द पॅव्हलियन. आउट. पाहायला मिळाला तो म्हणजे फलंदाज अभिषेक मुरकर आणि अभिषेक आंग्रे ही जोडी मैदानाच्या वरून परत आली आहे. आता मैदानाच्या वरती अगदी प्रतीक आणि आशिष आपल्याला ही जोडी पाहायला मिळते. आशिष नागवेकर, प्रतीक जाधव ही जोडी मैदानाच्या वरती आहे. कशा प्रकारे फलंदाजी केली जाणार आहे याच्याकडे आता आपल्याला लक्ष द्यावं लागतंय. पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या वरती ठेवावं लागते. कॉन्शियसली सबकॉन्शियसली माइंडसेट ठेवून हा सामना पूर्ण करावा लागेल, कारण काही अस्तित्वाची लढत आहे ना. जो संघ हरेल त्याला या स्पर्धेचे 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. जो संघ जिंकेल तो संघ तयार असेलच पालघरच्या विरोधामध्ये पुनश्च एकदा अजून एक सामना आजच्या दिवसातील खेळण्यासाठी.
यावेळेसचा चेंडू अगदी आपण पाहतोय टप्पा पडल्याच्या नंतर आडवा बॅटने खेळायचा होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क झालेला नाही. बॅटचा फ्लो चांगला होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टायमिंग प्रॉपर झालेलं नाहीये. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू. तिसरं षटक सिद्धूच्या माध्यमातून अगदी चांगलं कंजूस हाताळलं जातंय. दापोली संघ देखील आज आहे ना चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नमवलंय अक्षरशः मुंबई या संघाला. एकही मोठा फटका, तितकी खास फलंदाजी पाहायला मिळत नाहीये. 59 धावांचं लक्ष, एक धाव घेतली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. एका धावेनिशी 18 धावा, 59 धावात समीकरण. आता उलटी गिनती चालू झाली आहे. किती चेंडू बाकी आहेत? 14 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण सांगितलं जाते. 14 ला 41 ची गरज आहे. या धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार? 14 चेंडू 41 धावा. चला दापोली संघ थोडं स्पीडअप करा प्लीज. येस, यावेळेसचा स्वीट शीटचा फटका मैदानाच्या वरती आपण पाहतोय. तड मॅचच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. दन 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 सीमारेषेच्या बाहेर आलाय. हा दर्जात्मक चौकार. चला यानंतर या सामन्यातील विनर संघ अर्थातच पालघरच्या विरोधामध्ये खेळेल. आजच्या दिवसातील या सुपर 4 मधील शेवटचा सामना असेल. त्यानंतर सुपर 3 चे सामने आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. थळ संघ असेल एका बाजूला, किहीम संघ असेल तर एका बाजूला कोणता संघ आजच्या दिवसामधून सापडणार हे फार महत्वाचं आहे. दापोली सापडणार, मुंबई सापडणार की पालघर सापडणार, ही यानंतरच्या मॅच मध्ये आहे ते आपल्याला समीकरणाचं उत्तर मिळणार आहे. या चेंडूवरती धाव एकही जमा केली झाली नाहीये. धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात त्या म्हणजे 22 धावा. 22 धावा पूर्ण झाल्यात. 12 चेंडू 37 धावा समीकरण अजूनही बाकी आहे. 12 चेंडू 37 धावा. जर बघायला गेलात तर मागच्या मॅच मध्ये देखील मुंबई संघाला 12 चेंडूंवरती जवळजवळ 40 धावांची गरज होती. आता 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण उभं ठोकलंय. संदीप दादा खोत यांचा संघ मुंबई संघ एका बाजूला, तर कुंदन सुर्वे यांचा संघ विठ्ठल रखुमाई पाळंदे दापोली हा संघ दुसऱ्या बाजूला. दुसरं सत्र आहे. मैदानाच्या वरती अगदी 59 धावांची गरज आहे. आज आमच्या समवेत सर संजय म्हात्रे यांचा आवाज, कालच्या दिवसामध्ये यश मापगावकर हा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळाला. मी क्रिकेट समालोचक निखिल पडते तुमच्या सर्वांच्या समवेत आलोय, सर्वांच्या भेटीला. वळिया मैदानाच्या वरती 12 चेंडू आणि 37 धावा. अगदी मैनाक भंडारी चषक 2026 हे पर्व अगदी एका मानानं आणि सन्मानानं या चषकाकडे अलिबाग तालुकावासी पाहत असतात. या चषकाची आतुरता 365 दिवस होती आणि आजचा अंतिम दिवस सर्वांच्या भेटीला आलाय. मैनाक भंडारी यांचा इतिहास देखील अगदी विलासजी आंबरे यांच्या माध्यमातून चांगला सांगितला जातोय आणि असं सांगितलं जातं की इतिहास सांगितला गेला पाहिजे. आजकालच्या तुम्ही लहान मुलांच्या हातामध्ये काय पाहता? मोबाईल पाहता, त्याच्यामध्ये काय पाहता? इंस्टाग्राम पाहता, फेसबुक पाहता, ट्विटर पाहता, लिंक्डइन पाहता, थ्रेड पाहता. याच्यावरती काय पाहता? अगदी कोणते तरी सॉंग्स लावले असतात, परंतु त्यांना विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला, सांगता येणार नाही. मैनाक भंडारी कोण होते, सांगता येणार नाही. तर त्यांना इतिहास सांगितला गेला तर ते सांगू शकतात आंबरे सर. आणि अलीकडच्या काळामध्ये ही काळाची गरज आहे. लहान मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा असं मी नाही, असं डॉक्टर सांगत असतात आणि त्याचा देखील आपल्याला विचार करायला हवा. वळ्या मैदानाच्या वरती की आपण पाहतोय ना या चेंडूवरती 0 धाव. यश पुनश्च एकदा. यश पाटील लिडिंग एज फटका फसलाय उंच आकाशामध्ये. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल सुटतोय. यश पाटीलचे प्रयत्न चांगले होते प्रयत्न, हरकत नाहीये. झेल सुटला जातोय. एक धाव येते. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात त्या म्हणजे अगदी 23 धावा. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारतामध्ये किती गुणांना असतो? 34मध्ये फक्त 4 गुणांना असतो, परंतु अमेरिकेमध्ये आहे ना पूर्ण एक विषय छत्रपती शिवाजी महाराज, द मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज हा देखील तिथे आहे. याबद्दल देखील चर्चा करावी लागते. विलासजी आंबरे यावेळेस सर्ववाटना फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होता. फटका पोहोचलाय. प्रॉपर टायमिंग झालेलं नाहीये. आता वर्चस्व दापोली संघ या सामन्यावरती दाखवणार का, हा याच्याकडे आपल्याला विचार करावा लागतोय. परंतु मुंबई संघ देखील आहे दुसऱ्या बाजूनं. शेवटपर्यंत कडवी झुंज दिली जाणारा
यावेळेस यश पाटीलच्या हातातून निघालेला अवांतर स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती अतिरिक्त धाव येते. येस, शैलेशजी महाडिक आम्हाला सांगत असताना इट्स अ व्हाईट बॉल. मैदानाच्या वरती अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मैनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वे आपण अनुभवतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सुपर संडे सरळ खेचलाय, बाहुबली षटकार रिगाला बाट मधून 6 धावा. धर्मवीर नाही ना, धर्मवीर फलकावरती धावा पूर्ण झाल्यात, त्या म्हणजे 30 धावा पूर्ण झाल्यात. 29 धावांची गरज आहे. शिल्लक 8 चेंडू असतील. 8 चेंडू 29 धावा. समीकरण बाकी आहे. 8 चेंडू 29 धावा. चला थोडीशी चर्चा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची करूया. एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला गेला होता की छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती आहे. उत्तर दिलं गेलं. प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळे संदर्भ सांगितले जातात. अनेक इतिहासकारांनी अनेक अंदाज लावलेत. अंदाजे त्यांची उंची 5 फूट 5 इंच ते 8 इंच इतकी असावी. एक्झॅक्ट ठाम उत्तर हवंय असं सांगितलं गेलं सरांच्या माध्यमातून. अगदी तदनंतर उत्तर काय दिलं गेलं माहिती अमरे सर? 4406 फूट उंच असलेला तोरणा किल्ला महाराजांनी काबीज केला. 350 वर्षांची गुलामगिरी तोडून आहे ना स्वराज्याचं तोरण बांधलं. आता या माणसाची उंची आपण कोणीच काय मोजायची, आपण त्या लायक आहोत का हे देखील सांगितलं गेलं. हा एक वेगळा इतिहास आहे. खरे कधीतरी एखाद्या माणसाची उंची कार्य हे तोलामोलाचे अजिबात नसते. कार्य हे काय केलेलं त्याच्यावरती ठरते. त्याचा तोलमोल करू नये. काही लोक अशी असतातच प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांनी आंघोळ केली जर धडा कुठं आलेला नाही म्हणजे काय शिवाजी महाराजांनी कधी आंघोळच केली नाही का, तसं होतं. यावेळेस 6 चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येते. एका धाव ऍड ऑन केली जाते. एका धावेने फलकाची धावा पूर्ण झाल्यात. 31 धावा. 31 धावा. 31 धावा पूर्ण झाल्यात. सर्वांचं लक्ष मॅच कडे नाही तर बॉल कडे आहे. कारण का मॅच बॉल पाहिजे. इथे फटका बसलाय. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. धोक्याची घंटा. 2 धावा पूर्ण झाल्यात. बाल बाल बच गहे असं म्हणावं लागेल. मैदानाच्या वरती या 2 धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 33 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय. बघा एका बॉल साठी काय जिद्दोजहद केली जाते. काय त्या बॉलचं महत्व आहे ना. बॉल काढला, थर लावले आणि काढलाय. यस, सलामी दिली आहे. 4-81. सलाम मित्रा तुला. हे क्रिकेटचं प्रेम आहे. हे क्रिकेट बद्दल असणारा आदर. यस, मैदानाच्या वरती मॅच बॉल आला. आडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. जमलेला नाहीये. प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. चेंडू निघालाय. डट चेंडू आला. मैदानाच्या वरती अजून उत्कंठा वाढते. फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे 33 धावा. आता समीकरण सांगा. चला 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. अजून हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आहे. ज्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी सामना बघू नका. कारण का हा सामना फार महत्वपूर्ण आहे. अगदी प्रत्येक चेंडू गणिती आहे ना. प्रत्येक काहीसं नवं घडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. झुकले नाही त्यांचा डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा. सिंहाच्या जबड्यात टाकून हात मोजितो दात अशी मराठ्यांची जात. माती तुळापूरची झाली पावन तुझ्या रक्ताने. ते साखळ दंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने. पाहुनी शौर्य तुझं पुढे
मृत्यूही नतमस्तक झाला, माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला, माझा शंभूराजा अमर झाला. छत्रपती संभाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून वळी या मैदानाच्या वरती 6 चेंडू 20 धावांची गरज आहे. मैदानाच्या वरती प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आहेत ना सन्मान्य श्री विलासजी अमरे यांच्या माध्यमातून आपल्याला छानशा ट्रॉफीज पुरस्कृत झालेल्या पाहायला मिळतात. अगदी ॲक्रेलिकच्या ट्रॉफी आहेत, ज्या क्षणिकच्या ट्रॉफींकडे बघावं ना मन मोहित करणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय. आणि हा करंडक आहे, हा फिरता करंडक आहे, कुठे नेला जाणार आहे, अलिबाग मध्ये राहणार का, याच्याकडे देखील चर्चा केली जाते. इथे प्रचंड मेहनत त्या झेलसाठी झालेले पाहायला मिळाले. फ्लॅट अँड फ्युरियस मारायचा होता. 26 मधून 2 आता वजा करावा लागतील संजय सर. इथे 24 धावांची गरज, 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 चेंडू आणि 24 धावा, 5ला 24 ची गरज आहे. विलास अमरे सर आपण पाहतोय प्रत्येक संघ जिद्दोजहद मेहनत प्रयत्नांची पराकाष्ठा करते मैदानाच्या वरती. आज अस्तित्वाची लढाई आहे. इथे अगदी आपण पाहतोय जो संघ हरणार तो संघ कुठे जाणार माहितीये का, अगदी टाटा बाय बाय करत आपल्या घरी जाणार. जो संघ जिंकणार आहे ना पालघरच्या विरोधामध्ये अजून एक सामना खेळणार आहे आणि ती देखील अस्तित्वाची लढत असणार आहे. त्यामधून विजेता संघ सुपर 3 मध्ये दाखल होईल. एका बाजूला किहीम संघ, अभिषेक दादा पेडणेकर, अभिदादा पेडणेकर हे आज तयारी तर जोरात केली असेल. दुसरा संघ कालच्या दिवसामध्ये संघ सापडला, मला वाटते थळ संघ होता कालच्या दिवसामध्ये, कंदेरी आरमार थळ हा संघ आपल्याला सापडला. सचिनजी कदम यांचा संघ, ते देखील आपला बेस्ट प्लेइंग 11 घेऊन दाखल झालेले असतील नो डाऊट. आणि आज कोणता संघ सापडणार आहे सुपर 3 मध्ये दाखल होत असताना हे देखील पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे. आलाय अजून एक स्वीट साऊंड मैदानाच्या वरती, चेंडू ट्रॅव्हल होणार का, यश पाटील पुन्हा एकदा झेल सुटतोय हातातून. एक धाव घेतली जाते, हरकत नाहीये. एका धावेनिशी धाव फलकावरती, धावा पूर्ण झाल्यात. सदतीस धावा पूर्ण झाल्यात. एससीडीच 3 चेंडू 22 धावा. आडवा बॅटना बाकपट डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून चेंडू ट्रॅव्हल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार लेट आलाय पण थेट आलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र पुढे धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. अंतिम चेंडू पर्यंत सामना सोडायचा नसतो असं मी नाही सर महेंद्रसिंग धोनी यांना आपल्याला सांगितलंय. आणि ते मैदानाच्या वरती घडणार का, जर 2 चेंडूवरती 16 धावा बनवल्या गेल्या तर इतिहास लिहिला जाईल. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला असणारा गोलंदाज आपण पाहतोय राजची गोलंदाजी, खोलात टाकलेला चेंडू, जवळ निकाल स्पष्ट झाला. म्हणजे आपण पाहतोय ना, जसं आपण 1 मे यायचा आपण शाळेतल्या निकालाची वाट पाहायची ना, तशी आता वाट पाहिली जाणार आहे. ती म्हणजे फक्त संघ पालघर संघ हा येतोय, तो म्हणजे 99% तर या सामन्याचा निकाल आता दापोली संघाकडून लागलाय, कारण का शेवटचा चेंडू बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. यस सिडीज निकाल स्पष्ट देखील झालाय. इथे 15 धावांनी सामना विजयी ठरवला जातोय, तो म्हणजे संघ श्री विठ्ठल रुक्माई पाळंदे दापोली संघ. मुंबई संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीस असतील मित्रांनो. चांगलं क्रिकेट तुम्ही देखील दाखवलं. अगदी जिंकणाऱ्या संघाचे मनपूर्वक आभार आणि हरलेल्या संघाचे खूप सारे अभिनंदन आणि कौतुक देखील असतील. चला, नाणेफेकीचा कौल पालघर संघाचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचा आणि विरोधामध्ये अगदी आपण पाहतोय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे श्री विठ्ठल रुक्माई पाळंदे दापोली संघ.